भावांनो, आता जवळजवळ 4:05 झालेले आणि आपण ते भांडे टेबल खुर्च्यांचं भाडं सोडून आहे ना आता नाक्यावर आलेलं आहे आणि आता बरोबर 4:05 झालेले. तर भूक इतकी लागलेली आहे की विचारू नका. तर आपला मेनू बघा, आज आहे पिठलं आहे, शेंगदाण्याची चटणी आणि पोळी आहे. तर भावांनो, पहिलं जेवण करतो, नंतर तुमच्याशी बोलतो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपल्याला घरून नाक्यावर आल्यानंतर आहे ना भाडं लागलेलं आहे. तर हे पाथरी गावाच्या पुढे आहे ना, इथं KGN कट्टा म्हणून आहे. KGF कट्टा म्हणून आहे ना, इथं हॉटेल आहे. तिथून भांडे घ्यायचे आणि आपल्याला पवननगरला सोडायचे ते. तर असं भाडं आहे ते. बघ, इथं आलेलं लोडिंग करण्यासाठी. हे बघा, हॉटेल KGF कट्टा. तर इथून आपल्याला भांडे घ्यायचे आणि ते पवननगरला सोडायचे. तर हे बघा, हे दादा आले बरोबर. आता लोडिंग होईल आता गाडी. टेबल आणि खुर्च्या लोड झाल्या. आता भांडे लोड करायचे बाकी. झाले लोड गाडी. आता आपल्याला निघायचं आहे. चलो. तर मित्रांनो, आता आपण गाडी लोडिंग केलं आहे KGF कट्टा तिथून. आणि आता आपण चाललो हे पवननगरचा मौनगिरी मंडप आहे ना, तिथं मटेरियल सोडायचं आहे, भांडे वगैरे. आणि बघा, आपल्याकडे बरोबर आहे, आपल्याकडे विनायक आहे आपल्या जोडीला. चलो. बघा, सर्व पाथर्डी गावचा एरिया, संपूर्ण पाथर्डी गाव. जुनं पाथर्डी गाव पुढे आहे आणि हा सर्व डेव्हलप एरिया, हा सर्व नवीन पाथर्डी गाव आहे. हा भाग बरोबर पांडव लेणीच्या बॅक साईडला आहे. सर्व डेव्हलप एरिया आहे पाथर्डी गावाचा, संपूर्ण डेव्हलप एरिया. हा जो रोड आहे, पाथर्डी गाव ते गावळानं असा रोड आहे हा. पूर्वी खूप भीती वाटायची जायला या रोडने, दिवसासुद्धा. आता डेव्हलपमुळं काही वाटत नाही, आता एकदम भारी झाला. संपूर्ण एरिया डेव्हलप झाला सर्व. हे बघा, आता इथून जुनं पाथर्डी गाव. तेव्हा एक पाथर्डी गावाचं मंदिर आहे, खंडेराव मंदिर आहे. खंडेराव मंदिर. आणि आता हे पुढे हे हनुमान मंदिर आहे बघा, आता हे पुढचं. आणि हा संपूर्ण पाथर्डी गावाचं जुनं गाव बघा, हे संपूर्ण जुनं गाव बघा. आणि हे हनुमान मंदिर बघा हे. आणि हा पाथर्डी गावाचा एरिया पूर्ण जुना पाथर्डी गाव. आणि आता हा रोड लागला, हा आर्टलरी सेंटर एरिया रोड आहे हा. पाथर्डी फाटा ते आर्टलरी वडनेर गेट तो रोड आहे हा बघा. तर हा रोड पाथर्डी फाट्यावर जातो. पाथर्डी फाटा, पाथर्डी गाव गेलं पुढं. आता मागं पाथर्डी गाव मागं गेलं. पाथर्डी गाव मागं गेलं. आता आपण जातोय पाथर्डी फाट्यावरती. ह्या रोडला पूर्वी जुना आर्टलरी रोड म्हणायचे. नाशिकमध्ये आहे ना, शेलचा फक्त एकच पेट्रोल पंप आहे, तो ह्या रोडवरती हा बघा. हा शेलचा पेट्रोल पंप आहे. डिझेल टाकून घेऊ आता. पेट्रोल पंपाला 300 टाकत आहे. हां, ते बांधून ठेवलं ना, मग त्याच्यामुळे ते विसरून जात नाही कुठं. नाही ते 1-2 वेळा विसरून गेलो तुम्ही. लांबून परत यावं लागलं.
डिझेल टाकलाय आता. चला पवननगर मौनगिरी मंडप. आणि मित्रांनो बघा दिंडी चालली त्र्यंबकेश्वरला. हे बघा दिंडीची माणसं बघा. आपण आता आला पाथर्डी फाट्याजवळ आलोय आपण. हे बघा मित्रांनो हे टोयोटोचं शोरूम बघा पाथर्डी फाट्यावरचं. आणि आता आपण ह्या उडान पुलाच्या खालून जाऊन खालून राईट मारू आपण आता. तर आपण आता आलोय मोरवाडी जवळ. गाय वासरू बघितलं ना किती छान आहे एकदम. आता मित्रांनो आता येईल विजयनगर. मित्रांनो बघा आता आपण इथं हे मौनगिरी मंडप आहे ना एवढं हे. इथे भांडे खाली करण्यासाठी इथं आलेलो आहे. तर इथं उतरून घेऊ माल मौनगिरीमध्ये बघा. झाली आपली गाडी खाली. थांब पुढे थांबता एक मिनिट मागे घेऊ वर. हां टाक. तर भावांनो आता जवळजवळ 4:05 झालेले. आणि आपण ते भांडे टेबल खुर्च्यांचं भाडं सोडून आहे ना आता नाक्यावर आलेलं आहे. आणि आता बरोबर 4:05 झालेले. तर भूक इतकी लागलेली आहे की विचारू नका. तर आपला मेनू बघा आज आहे पिठलं आहे, शेंगदाण्याची चटणी आणि पोळी आहे. तर भावांनो पहिले जेवण करतो नंतर तुमच्याशी बोलतो. तर मित्रांनो आता जवळजवळ 5:45 वाजलेले. तर आपण ते मौनगिरीला आहे ना टेबल खुर्च्या आणि भांडे पुसून आहे ना आपण नाक्यावर आलेलो आहे. तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय सी यू.